गुड मॉर्निंग. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. मी पंढरपूरवरून आहे, अनुराधा सुळे. मी या कॉलवर येऊन 2-2.5 वर्ष होत आलेले आहेत. मी ह्या कॉलवर येण्याचं कारण म्हणजे मला असलेली डिसऑर्डर. खूप लोकातून एकाच व्यक्तीला डिसऑर्डर असते, अशी डिसऑर्डर मला होती. मला पोटफुगीचा त्रास होता. मला अन्न खाल्लं की पोट फुगणे अशी माझी तक्रार होती आणि हा सलग त्रास मला 5 ते 6 वर्ष होता. मला कंटिन्यू अन्न खाल्लं की आज भाकरी खाल्ली तर उद्यापर्यंतच खाता येत नव्हती, का तर अन्न पोट फुगायचं. सुरुवातीला थोडा थोडा त्रास होत होता, नंतर तो वाढत गेला. नंतर तर एकच टाइम जेवणावर आली की नंतर ते तळलेले कोणतेही पदार्थ किंवा तुरीच्या डाळीचे कोणतेही पदार्थ किंवा हरभऱ्याच्या डाळीचा कोणताच पदार्थ, आंबट हिरवी मिरची मी खाऊ शकत नव्हते. आज अर्धी भाकरी खाल्ली तर उद्या खाऊ लागले, असा माझा त्रास वाढत राहिला आणि पोट फुगल्याच्या नंतर मला कंटिन्यू ढेकरा यायच्या. कंटिन्यू असा माझा त्रास वाढतच राहत होता. तेवढ्यापुरतच डॉक्टर केले की रिझल्ट यायचा, नंतर टॅबलेट बंद केले की जैसे ते कंडिशन असायची. लॉकडाऊन मध्ये हा त्रास प्रचंड वाढला, कारण जेवण पण थांबायला लागलं. कारण एवढा त्रास वाढायला लागला की खाल्लं तरी कंटिन्यू डोकं दुखणे, ह्या सगळा त्रास प्रचंड वाढत होता. असा त्रास होत असतानाच इंडोस्कोपी केली. इंडोस्कोपी केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की आतडे पूर्ण नसलेले आहेत. कारण डॉक्टर सांगत होते की अल्सर आहे, अल्सर आहे, हे अल्सरवर गेलेलं आहे. कंटिन्यू त्या अल्सरच्या गोळ्या देणे, हे सगळ्या गोष्टी कंटिन्यू चालत होत्या. आणि लॉकडाऊन मध्ये इंडोस्कोपी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की अल्सर खूप पुढे गेलेला आहे. गोळ्या खाऊन खाऊन प्रचंड आतडे पूर्ण काळे पडलेले आहेत, सडलेले आहेत आणि बॉडीमध्ये लाळ नाही तयार होत अन्न पचन करण्यासाठी. त्याच्यामुळे या बॉडीला अन्न नका देऊ, जेवढं देता येईल तेवढं लिक्विड स्वरूपात द्या. आणि माझा मुलगा त्यावेळेस 1.5 वर्षाचा होता. अशी माझी क्रिटिकल कंडिशन होती. आणि त्याच पिरियड मध्ये मला मामांनी, कॉलवर आहेत काटेवाडी शरद शिंदे, ते माझ्या मामा आहेत, आणून दिला होता. पण तो आहार मी खाल्ला नव्हता, कारण घरात मिस्टर डॉक्टर असल्यामुळं पावडरवर विश्वास नव्हता. त्या डब्यांकडे बघितलं पण नव्हतं. डॉक्टरांनीच बघितलं होतं त्याच्यात काय आहे काय नाही. मला सांगितलं एवढी MD MS एवढे डॉक्टर करतोय आपण, रिझल्ट येत नाही, पावडरने थोडी रिझल्ट येणार आहे. त्या पिरियड मध्ये मी युट्यूबवरचे व्हिडिओ, ह्याचे लोकांनी सांगत ते घरगुती उपचार प्रचंड केले होते. मला वाटतं 17 ते 18 डॉक्टरांकडे मी टोटल गेले होते. पंढरपूर मधला एकही डॉक्टर मी ठेवला नव्हता की पोटासाठी गेले नाही असे. एवढी माझी अवस्था विचित्र होती. ज्यावेळेस इंडोस्कोपी केल्यानंतर डॉक्टरांनी तसं सांगितलं, पण माझा आजार तेवढ्यावर न थांबता माझा डावा हात आणि डावा पाय 8 दिवसानंतर जाग्याला स्टॉप झाला. हात बोलता येईना, धाप लागायला लागली, प्रचंड डाव्या साईडला छातीत दुखायला त्रास चालू झाला. आणि अशी कंडिशन असतानाच मी विधात्याला रोज जेवण मागायचे माझ्या मुलासाठी, कारण माझी मुलगी थोडी मोठी होती, पण मुलाला एक आईची गरज असते. पण मी रोज देवाला नमस्कार करताना आयुष्य मागायची. सध्याच्या काळात देव भेटत नाही 100% खरं आहे, पण माझं मत आहे की देव भेटतो, पण तो मूर्तीत न भेटता माणसाच्या रूपात भेटतो. आणि असंच माझी कंडिशन एवढी क्रिटिकल असताना फुल बेड रेस्ट होती. म्हणजे माझी मम्मी, मी एवढी तयारी केली होती की मम्मीला सांगितलं होतं, माझ्या इथे इथे एवढ्या अशा एफडे आहेत, माझ्या मुलांना दे, माझ्या मुलाला कोणाला सांभाळायचं, एवढी मी सगळी तयारी केली होती. माझी बहीण माझ्या जवळ राहते, तिने माझ्या मुलाला खूप दिवस सांभाळलं. अशी माझी क्रिटिकल कंडिशन असतानाच विधात्याला काय दया आली माहित नाही, पण माझा भाऊ कॉलवर आहे, ज्योतिराम कदम, माय ग्रेट कोच, ज्याने मला हट्टस मला विधात्याच्या रूपाने डॉक्टर नेहरकर सर आणि रेखा मॅडम करमाळ्याला येणार होते. आता मी 17-18 डॉक्टरांच्या फाईल घेऊन गेले होते, पण सरांनी एकही फाईल बघितली न बघता सगळं माझं पूर्ण फक्त माझ्याकडे बघून मला काय झालं आहे काय नाही हे सगळं, आणि मला बरंच काही त्रास होता हे मलाही माहित होतं, सरांनाही माहित होतं. फक्त मला सरांनी सांगितलं होतं की तुला कोणताच त्रास नाहीये, तू काही टेन्शन घेऊ नकोस, फक्त तू हे खा. आणि जबरदस्तीने मला नेहरकर सरांनी त्यावेळेस फ्रेश दिलं होतं. मला त्याचा टेस्ट आवडला नव्हता, मी ती पिला पण नव्हता. पण मला सरांनी त्यावेळेस बसलेल्या जागेला मला आपलं हर्बल लाईफचं सकस संतुलित आहार न्यूट्रिशन दिलं होतं, अगदी 21,000चं. आणि सगळ्या रस्त्याने भांडण होतं, तू एवढे 21,000 रुपये घालून हे सगळं घेऊन आली पण ह्याच्याने नाही रिझल्ट आला. तर मी सांगितलं होतं माझ्या समोर पर्याय नाही, कारण मुलांना आई पाहिजे आणि मला जगायचंय, कारण मला प्रचंड त्रास होत होता. डोकेदुखी सगळ्या गोष्टी मला होत होत्या. त्याच्यामुळे मी विश्वास ठेवून सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मला दालवर मला छाती ठोकून सांगायला आवडतं की 72 तासानंतर आलेला माझा रिझल्ट. मला सरांनी आणि मॅडमने एवढा जबरदस्त फॉलोअप घेतला की उठणे, काय खाती काय नाही, प्रत्येकाचा फोटो मागून घेतला. आणि 72 तासानंतर सरांनी मला सांगितलं होतं की अनुराधा, तू आतापर्यंत जे काही खाल्लेलं नाहीस ते खा. अशी एवढी माझी छान, एवढा भारी रिझल्ट काढला त्यांनी मला. 72 तासानंतर मी सगळं खाल्लं होतं. त्याच वेळेस मला पचलं होतं आणि त्यावेळेस मला कळलं की असं संतुलित आहारामध्ये केवळ पावडर वगैरे नाहीयेत, तर याच्यात खूप काही जादू आहे. त्याच्यामुळे मला एवढा सुंदर मस्त एकदम, म्हणजे मी विश्वास पण नाही माझा की मला एवढा आजार होता आणि त्याच्यातून मी एवढी छान झाली. मला प्रचंड डायजेस्टिव्हचे इश्यू होते, काहीच खाऊ शकत नव्हती एवढी माझी, आणि मला वाटत पण नव्हतं की मी काही जगल. कदाचित मला सर आणि हे न्यूट्रिशन भेटलं नसतं तर मी आज जिवंतही राहिली नसते, कारण मी कंटिन्यू झोपून असायची.
प्रचंड त्रास व्हायचा. घरात भांड्यांचा सुद्धा आवाज मला सहन होत नव्हता. मुलांना चिडचिड करणे, प्रचंड अगदी मायग्रेन पेक्षाही मोठं डोकं कंटिन्यू दुखणं अशी माझी कंडिशन होती. आणि असंच लोकांना मला रिझल्ट आल्यानंतर लोकांना आरोग्य देताना विधात्यानं परत माझ्यासोबत एक खूप मोठा माझा ऍक्सिडेंट झाला. माझ्या मुलीला आजही 4 दात नाहीयेत. मला इथे 19% पडले होते इथं. आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यावेळेस पण मला रक्ताची वॉमिटिंग झाली. मला पंढरपूरमध्ये कोणीच घ्यायला तयार नव्हतं हॉस्पिटलला. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं माझ्या मिस्टरांना सोलापूरला घेऊन जावं, पण सर म्हणले सोलापूरला नेईपर्यंत वाचणं शक्य नाहीये. त्यांच्या विश्वासावर मला पंढरपूरमध्ये आयसीयू मध्ये टाकलं. आणि डोक्याला प्रचंड मार लागला होता. त्याच्यामुळे रक्ताची वॉमिटिंग होत असताना सुद्धा मी यांना म्हणत होती की माझी डाव्या साईडला लय दुखतंय, मला फक्त नेटवर्क द्या. ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्यावेळेस तिथले डॉक्टर पण आपलं न्यूट्रिशन घेत होते. त्यावेळेस सरांनी विचारलं, मॅडम घेतात कसं कसं संतुलित आहार? हो म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेस सुद्धा सरांनी मला 5-6 दिवस हॉस्पिटलला ठेवायचं ठरवलं होतं. पण त्यावेळेस सुद्धा मी हा शेक घेतला होता. मी 24 तासानंतर शुद्धीवर आल्याच्या नंतर नाईट घेतलं होतं. त्यावेळेस सरांनी सांगितलं की मॅडमला घरी घेऊन जावा, सगळा फॉर्म्युला टू द्या, जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, ओमेगा 3 सगळी सूज वगैरे माझी त्याच्याने कव्हर झाली. थँक्यू म्हणेन मी असं कसं संतुलित आहाराला. आणि थँक्यू म्हणेन मी मला विधात्याच्या रूपाने मला पचतं, मला कुठलाच पोटाचा प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू मला माझा रिझल्ट शेअर करण्याची संधी दिली. थँक्यू.